जीवन चलने का नाम। नमस्कार। आजच्या मधुगटमध्ये चालणे या व्यायाम प्रकाराची माहिती घेऊया। आपणा सर्वांना चांगले आरोग्य हवे असते, त्यासाठी वेगवेगळे व्यायाम करण्याचे आपण ठरवतो। नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण तसा संकल्पही करतो, पण वर्षाखेरीस हा संकल्प तडीस नेणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी असते। निरोगी आयुष्यासाठी व्यायाम गरजेचा हे चांगले कळत असूनही वळत मात्र नाही। यावर आपण नक्कीच मात करू शकतो। व्यायामाचे कसे? चालणे, पळणे, खेळ, शारीरिक कसरती, जोर बैठका, जिममधील व्यायाम, सायकलिंग, पोहणे असे अनेक प्रकार आहेत। व्यायाम प्रकार कोणताही असो, सातत्य राखता आले पाहिजे। सातत्याने करता येईल असा सोपा आणि व्यावहारिकदृष्ट्या सोयीचा व्यायाम म्हणजे चालणे। चालण्याची सुरुवात करताना आणि काही कारणाने खंड पडल्यास पुन्हा सुरुवात करताना कोणताही जादाचा शारीरिक ताण आपल्यावर येत नाही। हा व्यायाम अगदी लहानग्यापासून तरुण वृद्ध कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकते। तज्ज्ञांच्या मते आठवड्यातून किमान 5 दिवस प्रत्येक दिवशी 45 मिनिटे चालले पाहिजे। शक्यतो सकाळच्या वेळी मऊ पृष्ठभागावर चालणे उत्तम। उदाहरणार्थ वॉकिंग ट्रॅक, मातीची जमीन, यामुळे गुडघ्यांवर ताण येत नाही। सैलसर कपडे आणि आरामदायी बूट चालणे अधिक सुखदायी बनवतात। चालण्यामुळे रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते, पायाचे स्नायू बळकट होतात, हृदय, फुफ्फुसे यांना व्यायाम मिळतो, रक्तदाब, मधुमेह यावर नियंत्रण राहते। नियमित चालणे आणि समतोल आहार यामुळे वजन आटोक्यात राहण्यासही मदत होते आणि मनही ताजेतवाने राहते। तर चालणे हे असे बहुगुणी औषध होय। त्याची सवय आपण लावून घेतलीच पाहिजे। आणि ही सवय टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? तर सर्वप्रथम मला रोज चालायला जायचे आहे असा निर्धार मनाशी करावा लागेल। झोपेतून उठण्याचा आळस, चाल ढकल, आजचा दिवस राहू दे की, या गोष्टी जाणीवपूर्वक आणि कटाक्षाने टाळाव्या लागतील। आपल्या दिवसाच्या वेळापत्रकामधील चालण्यासाठीचा वेळ ठरवावा लागेल। सकाळी ठरवला तर चांगलेच, पण शक्य नसल्यास संध्याकाळचा ठरवला तरी चालेल। सातत्य राहण्यासाठी वेळ सोयीचाच हवा। चालण्याचे मध्यम गतीने दमदार चालणे, भरभर चालणे, उलटे चालणे, शतपावली करणे असे प्रकार आहेत। यापैकी आपण काय करावे? तर आपले वय, शारीरिक तंदुरुस्ती असल्यास व्याधी याचा तारतम्याने विचार करून झेपणारा प्रकार निवडावा। आपण किती अंतर चालावे, किती वेगाने चालावे यासाठी आपणाला एक सोपी पद्धत ठरवावी। चालून झाल्यावर आपण दमलो पाहिजे, थकता कामा नये। चालल्यानंतरची दैनंदिन कामे करण्याची ऊर्जा टिकून राहिली पाहिजे। अतिश्रम होऊ नयेत इतपत अंतर योग्य त्या झेपणाऱ्या वेगाने चालावे। चालणे अधिक परिणामकारक होण्यासाठी तोंड बंद असावे, मोबाईल शांत असावा, ज्यायोगे चालण्याच्या क्रियेवर लक्ष केंद्रित होईल। हजारो कोटी रुपये खर्चले तरी तयार करता येणार नाही असे अनमोल शरीर निसर्गाने आपल्याला बहाल केले आहे। त्याची काळजी आपणच घेतली पाहिजे। जगण्याची धावपळ आहेच, पण त्या धावपळीसाठी आपले शरीरही तंदुरुस्त हवेच ना। मग त्यासाठी आजच वेळ काढावा लागेल, नाहीतर वेळ निघून गेलेली असेल। अहो, आपले जीवन म्हणजे तरी काय? पुढे पुढे चालत राहणेच आहे की। चला तर मग चालत राहूया। जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम। जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम, चलते रहो सुबह शाम।